तर चला आज आपण बनवणार आहे एकदम साध्या सोप्या पद्धतीने आणि एकदम खमंग असा आज आपण धपाटे बनवणार आहे म्हणजे थालीपीठ. तर एकदम असे तीळ ही एकदम छान दिसत आहेत आणि त्यासोबत बनवणार आहे आपण हिरव्या मिरचीचा ठेचा. मस्त अशी चव येईल तोंडाला. तर चला मग ही रेसिपी पाहायला मिस करू नका. जर रेसिपी आवडली तर माझ्या समृद्धी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर चला आता आपण सुरुवात करूया. सुरुवातीला मी एक ताट घेतलेला आहे आणि ह्या ताटामध्ये आता आपण एक वाटी घेणार आहोत. एकच मध्यम आकाराची वाटी घ्यायची आहे, एक साईज वापरायची. तर चला आता आपण एक वाटी अगोदर बेसन घेतलं आहे, बेसन घेणार आहोत. बेसन घेतल्यानंतर आपण त्याच वाटीने गव्हाचं पीठ घेणार आहोत. तर हे पहा मी त्याच वाटीने गव्हाचं पीठही घेतलेलं आहे, कारण आपल्याला तिन्ही पिठं आहेत ते समान घ्यायचे आहेत. आणि आता आपण ज्वारीचं पीठ एक वाटी घेतलेलं आहे त्याच वाटीने. तर चला आता आपण हे पीठ जे आहे ते अगोदर थोडंसं मिक्स करून घेऊया. हे पीठ मिक्स केल्यानंतर आता आपण काय करणार आहे, याचे साहित्य तयार करून घेणार आहोत. हे पीठ मिक्स करून झालेलं आहे. आता आपण हे पीठ साईडला ठेवणार आहोत. तर चला आता आपण एक मिक्सरचं भांडे घेतलेलं आहे. त्यामध्ये आता आपण गावरान हिरवी मिरची हे आवडीनुसार घेऊ शकता. 2 ते 3 आल्याचे तुकडे आणि 8 ते 9 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. आणि आता आपण एक छोटा चमचा आपण जिरे घेणार आहोत त्यामध्येच. आणि आता आपण याची पेस्ट करून घेणार आहोत. ज्यावेळेस पेस्ट बनवेल त्यावेळेस पाण्याचा वापर केला तरी चालतो. तर हे पहा मी बारीक करून घेतलेला आहे. तर आता आपण जे मिक्स करून ठेवलेले पीठ आहे त्या पिठामध्ये आपण हे सगळं साहित्य घेणार आहोत. त्यासाठी अगोदर आपण घेणार आहोत हिरवी मिरचीची पेस्ट करून घेतलेली. आता हिरवी मिरचीची पेस्ट घेतल्यानंतर आपण एकदम बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा घेणार आहोत त्यामध्येच. आणि एक छोटा चमचा आता आपण हळद घेतलेली आहे त्यामध्ये. आणि आता घेणार आहे ते म्हणजे एक वाटी तीळ. तिळाशिवाय ही चविष्ट लागणार नाही, त्यामुळे तिळाचा वापर थोडा जास्त करायचा. आणि मीठ मी माझ्या चवीनुसार घेत आहे, तुम्ही तुमच्या चवीनुसार घ्या. तर आता आपण याच्यामध्ये सगळं साहित्य आहे ते घेतलेलं आहे. आणि आता आपण थोडंसं एक पळी तेल घेणार आहोत. आता ही पूर्णपणे साहित्य आपण याच्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. अगोदर मिक्स करून घ्या, कारण आपण मिरचीची पेस्ट बनवताना आपण थोडासा पाण्याचा वापर केलेला आहे. तर लागेल तसं आपण थोडंसं पाणी घेणार आहे. जे मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला होता त्यामध्येच अगोदर पाणी घेतलेलं आहे. तर आता आपण हे पीठ जे आहे ते मळून घेणार आहोत. एकदम छान खमंग असा वास येत आहे मळतानाच. तर हे पहा एकदम मस्त असं पीठ जे आहे ते मळून तयार झालेलं आहे. जितकं छान पीठ मळेल तितके छान आपले थालीपीठ तयार होतील. तर आता हे पीठ जे आहे ते मळून तयार केलेलं आहे. चला आता आपण हे सुद्धा एक 5 मिनिट साईडला ठेवून एका वाटीमध्ये आपण पाणी घेतलेलं आहे. आणि एकदम असा सुती कपडा घ्यायचा आहे, टेरिकोटचा वापरायचा नाही. तर मी एक सुती कापड घेतलेला आहे. ते पाण्यानं अगोदर ओलं करून घ्यायचं आणि एका फुटावर हे कापड जे आहे ते पसरून ठेवायचं. सॉरी मी आता घडी केलेली आहे, कारण जितकं कापड कमी असेल तितकं छान. तर चला एक छोटासा गोळा घेणार आहे आणि त्यामध्ये आता आपण असा गोळा करून घेऊन एकदम मस्त असं पीठ तयार झालेलं आहे बघा थालीपीठचं. तर आता आपण त्या कपड्यावर ठेवणार आहे आणि पाण्याच्या साह्यानेही थोडंसं असं आपण थापटून घेणार आहोत. आपल्याला तुम्हाला जे आकार लहान मोठा देऊ शकता. तर मध्यम आकाराचे थालीपीठ तयार केलेलं आहे आणि वरून तीळ अजून घेतलेला आहेत. तर आता ही थालीपीठ आहे ते एकदम असे छोटे छोटे त्याला होल पाडायचे आहेत. तर हे पहा एकदम अशी साधी सोपी पद्धत आहे. आणि आता मी लोखंडाच्या तव्यामध्ये थालीपीठ बनवणार आहे, कारण जुनी गावरान डिश आहे म्हणल्यानंतर गावरानच तवा वापरलेला आहे. लोखंडाच्या तव्यामध्ये आपण आज थालीपीठ तयार करणार आहोत. तर एका बाजूने आपण तेल टाकलं होतं, आता दुसऱ्या बाजूनेही तेल एकदम सोडूया. आता एकदम खरपूस भाजलेला आहे. तर हे पहा तव्यात टाकताच एकदम खमंग असा तिळाचा, जिऱ्याचा, लसूण, कोथिंबीरचा वास एकदम छान येत आहे. तर हे थोडंसं मंद आचेवर आपण भाजून घेणार आहोत, जास्त फुल गॅसवर ठेवायचं नाही. तर हे पहा एकदम छान असं भाजलेलं आहे. तर आपण अशाच पद्धतीने अजून थालीपीठ बनवून घेणार आहोत. तर चला मी तुम्हाला बनवल्यानंतर दाखवत आहे. तर आपली थालीपीठ जे आहे ते आपण तयार करून घेतलेले आहेत. एकदम मस्त आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीने ही थालीपीठ जी सगळ्यांना आवडेल असे. आणि त्यासोबत मी हिरवी मिरचीचा ठेचा घेतलेला आहे. तुम्ही दह्याची चटणी सुद्धा करू शकता.
तर तुम्हाला ही थालीपीठची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मी बनवलेल्या पद्धतीने नक्की बनवा. रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करा.